मी आणून दिली यावर्षी काळा धान नवीन म्हणतो. हो नवीन दिल्या या म्हणते काळा धानाची. काळा तांदूळ काळात राहते ना काट टानिक राहते म्हणतात का नाही अजी एवढा टानिक राहते का गुडघ्याला पावर येते म्हणते. नाही मी तर खाई मला लागलं गेलं शैक्षा बनवासाठी लक्ष्मी बनवासाठी अजीब आतापर्यंत पांढरी लक्ष खाल्लं आणि लक्ष खाऊन फार काम मजा येते. हे ते बोलतोस ना तू आज मला आवडतच नाही. आवडतच नाही मी खात नवीन तांदूळ अजिबात खात नाही. नवीन तांदूळ खातच नाही का लागते म्हणून सांगते ना तूच खा. बरं पाहू आता अजून बरं आहे सगळं सगळं बरं बरं हो. हा मामा कसा माणूस आहे. मामा ना खूप चांगला माणूस आहे. काय झालं त्याला. नाही त्याला काय नाही झालं माणूस बसते का आणि तुमच्यासाठी तर काय सांगायचं कामाचं माझ्यासाठी अजी काय सांगायचं नको तारीफ करते बहुतच तारीफ करते तो. मग का ते अजी जेतकी जातो तेतकीनं जो भेटेल तो त्याच्या जवळच बोंबलत राहते. मी म्हणते कस्तुरी बाईसारखी बाईच नाही पाहिजे म्हणते. बाई आहे म्हणते पाहायला तर सुंदर आहेच आहे म्हणते पण स्वभाव नाही एक नंबर आहे म्हणते. अशी बाई मी पाहलच नाही म्हणते आणि म्हणून तर तिथे माझे लफडा आहे म्हणते. साहजिकच आहे साहजिकच आहे असं म्हणजे बरोबर नाही सांगायला पाहिजे. सल्ल प्रभू सांगत होता काय नाही खात लागली म्हणजे असं काही नाही खरंच काही नाही. अरे बाबा बाई हे तर काहीच पाहिजे याच्यापेक्षा काय सांगतो माहित आहे. आता त्या दिवशी मी एका हॉटेलमध्ये गेलो 5-25 लोक होते. मी आपला भजे खात बसलो होतो. 33 आला एकाचा 33 आणि ते म्हणते त्या 5-25 लोकांसमोर म्हणजे कस्तुरी बाईचा माझा लफडा आहे म्हणते आणि म्हणते 2-4 महिन्यात मी बाप होणार आहे. दवाखान्यात मी नेईन ना तुम्हाला. मग इकडे बोलता होता ना काही नाही कोणाचं लोक बापा मग अजिबातच काही नाही आणि तो तुमची बदनाम करते आणि तुम्ही जरा चांगला माणूस म्हणता. ही गोष्ट पण का खरंच आता मला एक सांगा मी इतके दिवस येतो तुमच्या बरोबर बोलतो असं जवळ उभा राहतो कधी वाईट साईड बोललो वाकडा तिकडा बोललो का म्हणून बोलू कायले बोलू स्वभावच नाही आपला नाही तर तू बुढा एवढा खेळता झाला पण आगत मोठीची बाई दिसली का बावरल्या काही इकडे हात लावल काही इकडे हात लावल. बरं मला एक सांगा इतके दिवस झाले मी तुमच्या बरोबर येतो असं जवळ उभा राहिलो कधी असा कधी खांदा रात ठेवला असा कधी खांदा रात ठेवला कायली ठेवी का म्हणून ठेवी स्वभावच नाही आपला तसा. नाही तर तो बेटा खेळता बाई दिसली असा हात ठेवा नाही तर मग असा हात ठेवत असा हात ठेवा असा. मी म्हणतो बायाच्या खांद्यावर हात ठेवायला तर लागते काय त्याले आपण नाही बाबा मला पोटतच नाही या गोष्टी का. आज बाप्पा खऱ्याचा जमानाच नाही. मी सांगतो की तो मामा असा करते तर तुम्ही माझ्यावर संशय घेतो. काय कुठलं पुस्तक घेतो गिरायक येतात दादा फालतू वापस नाही जात का मग नसल तिकडला मग करतो. ते कुत्र तर उमस काथवलं दिसून असेल असेल म्हणूनच वेळा काथवल्यासारखा करते बेटा. हा लावारिस कुत्रा न हा बांधीव कुत्रा म्हणून एवढा बावरल्या काथवल्यासारखा दिसतो. आम्ही पाहून येतो
अरे भाई कुत्रा मामा मामा इकडे कस्तुरबाई म्हणत होत्या बाई मामा मामा हो भाई चांगले तोंड ठेव अरे भाई भाई अरे भाई तू इकडे आला ना मुले पाले तर माझी बदनाम होऊन गेला बोले लपवून बाई बघ नाही लपलो का बाई लपलो अरे बाई सांगणे एखादी जागा अरे येऊन जाईल बाई खेळता तो बोला गेल्या अरे तर सांग म्हणतो तुला आतमध्ये जा आणि आतमध्ये जाऊन उजव्या बाजूच्या खोलीत खोली रिकामीच आहे का धानाचे पोते बिते नाही माझ्याकडे जमीन नाही ते धानाचे पोती नाही तर मग येशील पाहिजे जाऊ काय लवकर ये जाऊ मग वाट थोडसा दरवाजा इकडे फिटलोय करायचा तुझा आणि माझा लफडा आहे नाही का मी तुझ्या बाळाची आई होणार आहे हो ना सांगते आता लफडा मारणार गाव लागत तसं असेल पेटचा फको फको मारा लागतं ना अहो या 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 केव्हाची वाट बघते मी तुमची माझी एवढा फेमस माणूस हो मी असीन बाई आपली कदर आपल्याला नाही समजली आहे पण बाई तुझे घर शोधण्यामध्ये मला इतका त्रास झाला काय कोणाला नाही विचारलं कोठी नाही गेलो म्हणजे कुठे नाही गेलो मी शेवटी मग 2 कुत्रे इकडे भुकत होते मी म्हणलो बाई येतीच असं खरंच खूपच त्रास झाला का तुम्हाला माझा शोध घेण्यासाठी नाही आपल्या माणसासाठी त्रास नाही हे मात्र तुम्ही बरोबर बोलला आता आपल्या माणसासाठी त्रास करणं म्हणजे त्रास नाही नाही तो माझा भाषा आहे ना भोला काय झालं त्याला तो दिसला का नाही सकाळपासून पाहतो मी तो दिसत नाही हॉटेलमध्ये पाहतो चौकामध्ये पाहतो कुठे दिसतच नाहीये तो फिरतो तो भोला ना नाही तो दिसोय नको तो माझ्या डोळ्याला दिसोय नको अरे म्हणजे काय केलं का त्याला काय केलं का बाई एकदा तर मला काय केलं असतं ना तर मी सहन केलं होतं तुझ्यासारख्या बाईला जाऊ दे काय असं नाही काय झालं म्हणतात माझ्या हक्का बाईला काय नाही म्हणतात जाऊ दे ना बाई असे गावामध्ये किती राहतात आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्या हे बघा मी असं कुणाकडे लक्ष देत नाही तुम्ही फुरशात नाही आपल्याला बरोबर आहे ना हे म्हणतात ना हत्ती चलता है कुठे बघता नाही समज हत्ती चलता जाऊ दे कोणी चालते कोणी बुकते आपण त्याच्याकडे लक्ष नाही अजिबात लक्ष देत नाही तरी पण असं नाही म्हणायला पाहिजे अहो आता सांगा का मला काय म्हणायला नाही पाहिजे म्हणताय तुम्ही अरे जाऊ द्या ना बाई जाऊ द्या असं तर नाही तरी म्हणायलाच नाही पाहिजे सांगा का आता काय म्हणायला पाहिजे अरे तो म्हणते कस्तुरी आहे ना हा काय झालं मला ते देवगाय आहे म्हणते आता खरंच बाई तू देवगाय असशील का आणि एवढंच नाही ते इले साण्यासारखा नवरा पाहिजे म्हणते तर मी म्हणलो त्या साण्यापेक्षा काय मी वाईट आहो मला काय बोलायचं नाही अरे त्या बोलाची एवढी हिंमत तू मला देव काय म्हणतो आणि मला साण्यासारखा नवरा पाहिजे नाही का सोडणार नाही त्याला अजिबात सोडणार नाही त्याला अजिबात सोडणार नाही हे का करायचंय अशी का करायचं खाजवून टाक अहो तेच चाललंय माझे हा आज खाजवूनच टाकायचं
बाई खाज मोठी खराब वस्तू आहे. एकदा का माणसाला लागली ना तर पूर्ण खाजवून टाकावं. अहो तोच तर विचार चालला ना आज माझा की खाजवूनच टाकायचं म्हणून. तुझ्याच्याने नसेल जात ना मला सांग. मी खाजवण्यामध्ये बहुत पटाईत मला. एकदा का बाई भिडलो ना खाजवाले तर पूर्ण खाजच मिटवून देतो. चांगला रबो 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 असा खाजवतो तर त्याची खास तर सोड ते तर केसही नाही. एवढं माझे जबरदस्त खाजवणं तुला माहित नाही बाई. अरे या 10 गावामध्ये कोणाला विचार आणि कोणाला खाज लागली तर माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे आले की त्याने झरतो ना आदरतो आणि जे त्याच्यावर भिडतो का नाही खाजवाले पूर्ण तिची खाजच मिटवून देतो. अरे तुझ्यासारख्या बाईची खाज मिटवणं म्हणजे कधी आता गेलं. आणि समजा माझ्या त्याने नाही जाईल तर त्या फार्मसी मध्ये का भेटते इचक बिचक इचक नाही हा. आता ते लावू ना आपण ते लावू. अरे मला वाटते बाई त्याची काही आवश्यकता पडणार नाही. आज माझ्याने मिटते. खरं किती चिंता करता हो तुम्ही माझी. कस्तुरी बाई तुझं नाव मला काय माहित नाही कस्तुरी आहे म्हणून. तर मग आपल्याच तोंडाला मला सांगून आलीस कस्तुरी कस्तुरी. घ्या आता माझं नाव तुम्हाला माहितच नाही तर मी सांगतोय का तुम्हाला काहीतरी बोलू नका. कस्तुरी आवाज कुठून येत आहे. तिकडं कुठं पाहिजे तिकडे बघा माझ्याकडे. इकडे तर